नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर। आज आपण एका खूप महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयावर बोलणार आहोत। मराठा समाज दिशाहीन आहे का? ना सत्ता ना धर्म ना मग खरं वास्तव काय आहे? मराठा समाज हा महाराष्ट्राच्या जडणघडणीचा कणा आहे। छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते आजच्या काळापर्यंत मराठ्याने इतिहास घडवला। पण आज काही लोक म्हणतात की मराठा समाज आपली दिशा हरवून बसला आहे। खरंच असं आहे का? हा फक्त गैरसमज आहे? चला या विषयाचा सखोल आढावा घेऊया। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आमचे नवे व्हिडिओ लगेच मिळतील। मराठा समाजाची ओळख ही छत्रपती शिवाजी महाराजांपासून सुरू होते। शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, जी फक्त सत्तेचे प्रतीक नव्हती तर स्वाभिमान आणि समतेचे प्रतीक होती। मराठ्यांनी फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतात आपलं साम्राज्य पसरवलं। पेशव्यांच्या काळात मराठा साम्राज्य पंजाब पर्यंत पोहोचलं होतं। धर्मांच्या बाबतीत मराठ्यांनी हिंदू धर्माचं रक्षण केलं, पण सर्व धर्म समभावाची भूमिका घेतली। शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्मांना एकत्र आणलं। 19व्या शतकात ब्रिटिशांनी मराठा साम्राज्याचा पाडाव केला, तरीही मराठ्यांनी स्वातंत्र्य लढ्यात आणि महाराष्ट्राच्या निर्मितीत मोठी भूमिका बजावली। थोडक्यात मराठा समाजाचा इतिहास हा सत्तेचा, स्वाभिमानाचा आणि संस्कृतीचा वारसा आहे। पण आजचं चित्र काय आहे हे पाहूया। आज मराठा समाज दिशाहीन आहे का? हा प्रश्न समजून घेण्यासाठी आपण 3 गोष्टी पाहू: राजकीय सत्ता, आर्थिक परिस्थिती आणि धार्मिक ओळख। मराठा समाज अजूनही महाराष्ट्राच्या राजकारणाचा प्रभावशील आहे। ग्रामीण भागात मराठ्यांचं वर्चस्व आहे आणि अनेक नेते मराठा समाजातून येतात। पण गेल्या काही वर्षात मराठा समाजाच्या राजकीय एकजुटीत फूट पडली। उदाहरणार्थ, मराठा समाज आंदोलन 2016 पासून लाखो मराठे रस्त्यावर उतरले, पण राजकीय नेतृत्वात एक वाक्यता नसल्यामुळे आणि कायदेशीर अडचणींमुळे आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही। यामुळे काहींना वाटतं की मराठ्यांची राजकीय ताकद कमी झाली। मराठा समाज मोठ्या प्रमाणावर शेतीवर अवलंबून आहे, पण शेतीतली संकट, पाणी टंचाई, कमी उत्पन्न आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव यामुळे मराठा शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे। मराठा तरुण शहराकडे वळत आहे, पण तिथे स्पर्धा आणि आरक्षणाच्या अभावामुळे त्यांना अडचण येतात। यामुळे समाजात असंतोष वाढला आहे। मराठा समाज हिंदू धर्माशी जोडला गेला आहे। शिवाजी महाराजांचा वारसा आजही प्रेरणा देतो, पण आजच्या काळात धर्माचा राजकारण आणि ध्रुवीकरण यामुळे मराठा समाजाच्या धार्मिक ओळखीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं। काही तरुण धर्मापेक्षा आधुनिकता आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाकडे वळत आहेत, तर काहींना परंपरा घट्ट धरून आहेत। यामुळे समाजात वैचारिक द्वंद्व दिसतंय। मराठा समाज दिशाहीन नाही, तो एका परिवर्तनाच्या टप्प्यातून जात आहे। मराठ्याची ताकद आणि एकजुटता आणि ऐतिहासिक वारशात आहे, पण काही आव्हाने नक्कीच आहेत। मराठ्याने ते वेगवेगळ्या पक्षांशी जोडले गेले आहेत। यामुळे समाजाची हितासाठी एकत्र येणं कठीण आहे। शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेची व्यवस्था खालवलेली आहे। कायदेशीर अडचणीमुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा रखडला आहे। तरुण आणि ज्येष्ठांमध्ये वैचारिक मतभेद आहेत। यासाठी संभाव्य उपाय कोणते? मराठा तरुणांनी आधुनिक शिक्षण, तंत्रज्ञान आणि कौशल्य विकासावर भर द्यावा। समाजाने स्वतःच्या शिक्षण संस्था उभ्या राहाव्यात। राजकीय मतभेद बाजूला ठेवून समाजाच्या हितासाठी एकत्र यावं। शेतीसोबत स्टार्टअप उद्योजकता आणि नव्या क्षेत्रामध्ये पाऊल टाकावं। सांस्कृतिक वारसा, शिवाजी महाराजांचा समावेशक आणि प्रगतशील वारसा पुन्हा रुजवावा। मराठा समाज दिशाहीन नाही, तो एका नव्या वळणावर आहे। इतिहासात मराठ्यांनी अनेक संकटावर मात केली आणि आजही तीच जिद्द समाजात आहे। सत्ता आणि धर्माच्या जुन्या परिभाषा बदलत आहेत, पण मराठा समाजाला या बदलांना सामोरं जायचं आहे। एकजूट, शिक्षण आणि आधुनिक दृष्टिकोन यामुळे मराठा समाज पुन्हा एकदा गतवैभव मिळू शकतो। शिवाजी महाराजांचा आदर्श आपल्याला नेहमी मार्ग दाखवेल। मराठा समाजाला फक्त आपल्या मुळांशी जोडलेला पाहायचं आहे आणि भविष्याकडे झेप घ्यायची आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? मराठा समाज दिशाहीन आहे का? तो एका नव्या दिशेने वाटचाल करतोय?
तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. जर तुम्हाला असेच माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी व्हिडिओ पाहिजे असतील तर आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.